राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनीही मुंबईतल्या राजभवन इथं आज सकाळी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली। यावेळी राजभवनात अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी आज बाप्पाचं मोठ्या थाटामाटात आगमन झालं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली। सर्वांगी सुंदर विषेंदुराची कंठी झळके मान मुक्ता फळाची। जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान जय देव रत्न खचित परात गौरी कुमारा चंदनाची उटी कुमकुम केश। समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं दुःख हरून त्यांची मनोकामना पूर्ण हो अशी मनोकामना करत देशासमोरील समस्यांशी लढण्यासाठी श्री गणेश आपल्याला शक्ती देवो अशी प्रार्थना केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। ते आपले विघ्नहर्ता आहेत, त्यामुळे विघ्नहर्ता आपल्या देशावर आपल्या राज्यावर येणारे सर्व विघ्न हरोत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होण्याकरता विघ्नहर्ता आम्हाला आशीर्वाद देवोत अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी मी प्रार्थना करतो। ऑपरेशन सिंदूर नंतर जी काही वल्नरेबिलिटी एक काही काळ असते त्याचा विचार करता मोठ्या प्रमाणात आपण प्रिकॉशन्स ज्या त्या घेतले। आगमन झालं। महागणाधिपतये नमो नमः। राज्यातल्या प्रसिद्ध आणि मान्यवर व्यक्तींच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालं आहे।